प्राणसंजीवन भक्तजनवत्सल अकारण करुणावरुणालय श्री पंढरीनायक श्री पांडुरंगाच्या असीम अनुकंपेने आपण श्री अमृतानुभव नावाचा वेदांत विश्वातील अत्युच्च कोटीचा अजातवादाची अनुभूती शब्दरूपाने साकार करून देणारा मुमुक्षूसाठी आणि ज्यांना हा अमृत स्वरूप अनुभव प्राप्त झाला अशा सिद्ध पुरुषांसाठी दोघाहीसाठी अत्यंत उपयोगितापूर्ण असणारा या ग्रंथाचं यथाशक्ती यथामती चिंतन करीत असताना आपण श्लोक पंचक प्रकृती पुरुष समावेशन सद्गुरु वंदना वाचारून परिहार ज्ञान अभेद कथन आणि अविद्येची अयथार्थता आणि सच्चिदानंद पदत्रय विवरण ही 5 प्रकरणं झाल्यानंतर 6वं जे शब्दखंडन प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्या अनुसंधानासाठी प्रवृत्त झालेलो आहोत. त्यामध्ये आत्तापर्यंत 68 ओव्या झाल्या. आता एकूण 70 क्रमांकाची ओवी आहे. तर विषय असा आहे की अविद्या जी आहे ती अविद्या निवृत्तीसाठी शब्दाची उपयोगिता पूर्वपक्ष सांगतो की शब्दाने अविद्या निवृत्त होते. शब्द म्हणजे महावाक्य रूप असणारा श्रुतीतील जो शब्द आहे त्या शब्दाने आत्मस्वरूपावरचा अज्ञानाची निवृत्ती होते. तर या ठिकाणी पहिल्यांदा ज्ञानोबा आहे अविद्या नावाचा पदार्थ सिद्ध होत नाही तर त्याच्या निवृत्तीसाठी शब्दाची काय उपयोगिता आहे. शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व सिद्ध होत नाही त्यामुळं ते अविद्येच्या निवृत्ती करण्यासाठी त्याची काहीही उपयोगिता नाही. कोणतेही शब्द असले जरी तो श्रुतीतला म्हणजे श्रुती प्रतिपादित असा महावाक्यरूप शब्द असला तरी अज्ञानाच्या निवृत्तीसाठी तो प्रमाणभूत नाही. कारण त्याची उपयोगिता का नाही तर अज्ञानाची सिद्धीच होत नाही म्हणून त्या ठिकाणी शब्दाची उपयोगिता नाही असं सांगत असताना काही लोकांनी सांगितलं की इथं वैखरी वाणीनं उच्चारित असणारा तो शब्द त्याची उपयोगिता जरी नसली तर विचारात ज्या येते बोधा विचारापासून तर ज्ञान होतं असं सांगितलं जातं. तेव्हा विचाररूप शब्द आणि विचार याचाच अर्थ शब्द विचाराला शब्द अशी संज्ञा दिली तर काय हरकत आहे. मग त्या विचाराने तरी अज्ञानाची निवृत्ती होईल. म्हणजे अज्ञान निवर्तक विचाररूप शब्द किंवा शब्दजन्य असणारा विचार तो या ठिकाणी उपयोगाचा आहे असं जर म्हणत असतील तर कोणी म्हणत असेल तर त्यासाठी उपहासात्मक अशा ओव्या ज्ञानोबा या ठिकाणी व्यवस्थात. ती एकूण 70 क्रमांकाची ओवी आहे. ग्रंथ आहे का एखादा ग्रंथ असला तर महाराजांना आवसे आला सुधा करू न करीच काय अंधकारू अविद्या नाशी विचारू तैसा होय. तर ते असं सांगतात की माऊली सुधा करू अवश्य आला म्हणजे अमावास्याच्या दिवशी आवस म्हणजे अमावास्या आणि त्या अमावास्याच्या दिवशी जर सुधाकर म्हणजे चंद्र जरी त्या ठिकाणी असला म्हणजे अमावास्याच्या दिवशी चंद्राचा प्रकाश नसतो पण चंद्राचं अस्तित्व नाही असं म्हणजे ह्या खगोलशास्त्राप्रमाणे चंद्र अस्तित्वात आहे त्या ठिकाणी फक्त त्याचा प्रकाश नाही. मग असा जरी सुधाकर म्हणजे चंद्र जरी अमावास्याच्या रात्रीमध्ये त्या ठिकाणी अस्तित्वाने त्या विद्यमान असला तरी काय अंधकार न करीत तरी अंधकारच राहणार. जरी सूर्य असला तरी तिथं काय राहणार अमावास्या आपलं चंद्र असला तरी तो अंधारानेच युक्त असणार. तसा अविद्यानाशी विचारू अविद्यानाशी तैसा होय. तर ह्या विचाराची स्थिती अविद्येचा नाश करण्याविषयी तशीच होते. म्हणजे अविद्या जी अभावरूप आहे मुळातच ती अभावरूप आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही विचार आहे असं जरी म्हटलं विचाराचं अस्तित्व आहे असं जरी तुम्ही मान्य केलं तरी त्या विचाराचा काय उपयोग आहे. विचाराने काय व्हायला पाहिजे ते अज्ञान निवृत्त व्हायला पाहिजे होतं पण अज्ञानाची निवृत्ती करण्याला अज्ञान मुळातच नाही. मुळात नसलेल्या अज्ञानाची विचाररूप शब्दसुद्धा काही निवृत्ती करणार. वैखरी वाणीनं युक्त असणारा शब्द नसेल अज्ञानाची निवृत्ती करीत पण आम्ही जो विचाररूप शब्द आहे तो तर अज्ञानाची निवृत्ती करील पण विचारही अज्ञानाची निवृत्ती करू शकत नाही कारण मुळात अविद्या नाहीच आहे. जसं एखाद्याचं वंध्यापत्राचा नाश करण्यासाठी
या किती केवढाही मोठा सुभट योद्धा असला तरी त्याचा काय उपयोग आहे? त्यांनी केलेलं युद्धाची जी काही तयारी आहे ती सगळी व्यर्थच आहे, कारण जर मुळातच नाही. पाठीमागं त्यांनी सांगितलं की मृगजळामध्ये तरुण जाण्यासाठी काही मोठ्या नावा करण्याची गरज आहे का? कारण का मृगजळ जळच नाही अशी स्थिती आहे. अमावास्याचे ठाई टीका. अमावास्याचे ठाई जरी चंद्राची हानी नाही तरी प्रकाशाशी काही उपयोगा नये. अमावास्याचे ठाई, अमावास्याच्या ठिकाणी म्हणजे अमावास्याच्या रात्री आकाशामध्ये जरी चंद्राची हानी नाही, चंद्राचा काही नाश झाला नाही, त्या काळात चंद्र आकाशामध्ये आहे. अमावास्या दिवशी देखील चंद्राचं आकाशगंगेमध्ये अस्तित्व आहे, परंतु तरी प्रकाशाशी काही उपयोगा नाही. परंतु प्रकाशासाठी त्याचा काय उपयोग आहे? प्रकाशासाठी त्याचा काहीही उपयोग नाही. तेवी अविद्येसमोर निषेधार्थ झाला विचार, तो विचारचं अविचार हो निठेला. तर ते म्हणतात तेवी अविद्येसमोर, त्याप्रमाणे अविद्येच्या सन्मुख जरी त्या अविद्येचा निषेध करायचा, एवढ्यासाठी उपयोग होईल. म्हणजे अविद्येची निवृत्ती करण्यासाठी विचाराची उपयोगिता आहे असं तुम्ही जर म्हणत असाल तर आम्ही असं म्हणतो की अविद्येसमोर ज्या वेळेला निषेधार्थ विचार झाला, त्या अविद्येचा निषेध करण्यासाठी विचार आला आणि ती विचारापुढे अविद्या टिकत नाही. म्हणजे विचार हा अविद्येचा नाशक आहे असं तुम्ही जर म्हणाल तर तो काय होईल? विचारच अविचार होऊन ठेला. तो विचारच काय होऊन जातो? अविचार होऊन जातो. कारण का अविचार का होऊन जातो? अविद्या असेल तर तो विचार अविद्येची निवृत्ती करील, पण त्या ठिकाणी अविद्याच नसल्यामुळं विचार अविद्येची निवृत्ती करू शकला नाही, म्हणून तो विचार राहिला नाही. आता अविद्येची निवृत्ती करू शकला नाही म्हणजे तो विचारच काय झाला? अविचार झाला असं साहित्यिक भाषेत सांगतात. तो विचारच अविचार ठरून जाईल. त्यासाठी आणखी उदाहरणं देतात. माऊली 70व्या ओळीमध्ये सांगतात, नाना न निफजतेने आणणे, जेवणे तेचे लंघणे, निमालयने नयने पाहणाचे अंधू. नाना म्हणजे अथवा, न निपजतेने आणणे, जे अन्नच अजून उत्पन्न झालं नाही किंवा जे पक्वान्नच तयार झालेलं नाही, रांधलेलं नाही, असं जे पक्वान्न किंवा अन्न आहे तर ते अजून उत्पन्न झालं नाही. पण त्या न उत्पन्न झालेल्या अन्नाने जेवणे, त्याचं काय केलं? जेवण केलं. जेवण न उत्पन्न झालेल्या अन्नाने जेवण करणं त्याची लंघने. ते जेवण हेच काय झालं? लंघन. जेवण नाही झालं, कारण अन्न असावं उत्पन्न झालेलं तर त्याच्या ठिकाणी त्या भोजनाने तृप्ती प्राप्त झाली असती. परंतु अन्नच जर नसेल समोर तर ते अन्न प्राशन केलं असं जरी तो म्हणत असेल तरीसुद्धा न निपजलेलं अन्न मी खाल्लं असं म्हणणं म्हणजेच मी उपवासी आहे असं म्हणण्यासारखं झालं. त्याची लंघने, तेच लंघन झालं. निमालेनी नयने पाहणाचे अंधू. आता ते म्हणतात की एखादा पुरुष आहे आणि निमालेनी नयने, त्याचं नेत्र गेलेले आहेत, काजबिंदू मोतीबिंदू कुठला एखादा आजार होऊन व्याधीनं नेत्राची शक्ती पाहण्याविषयी त्याची समर्थ राहिलेली नाही. कारण का? ते डोळा गेलेलाच आहे. परंतु तो डोळा, काही लोकांचे डोळे असे दिसतात की आपल्याला वाटतं ते आपल्याला ओळखतील, परंतु त्यांना समोर कोण आलं हे सुद्धा दिसत नाही. फार अगदी ते उघडे डोळे जरी असले परंतु त्या नेत्रव्याधीने त्यांची पाहण्याची क्षमता पूर्ण रीतीने गेलेली असेल तर असे जे निमालेनी नयने, गेलेले डोळे ते, आणि त्यांनी तो पाहण्याचे आणि म्हणे तो पाहतो, म्हणजे गेलेल्या डोळ्यांनी पाहणं म्हणजेच काय झालं? अंधू. त्या ठिकाणी त्याचं अंधत्व सिद्ध करण्यासारखं आहे. म्हणजे तो डोळा जरी पाहतो असं म्हटला तरी त्याचं पाहणं हे न पाहणंच आहे. म्हणजे त्याच्या डोळ्यासंबंधाने अंधत्वाचीच कबुली त्या डोळ्याने मी अंध आहे अशीच कबुली देणं आहे. माझ्या गेलेल्या डोळ्याने मी पाहत आहे म्हणजे मी अंध आहे, कारण गेलेला डोळा पाहूच शकत नाही. त्यामुळं तो पाहणारा जो आहे तो अंध आहे असं सिद्ध होतं. टीका सांगतात, बाळे जेवी खेळती, मिथ्या जेवू बैसती, परित्या जेवणा माझी रीती उपवासांची. तर ते म्हणतात लहान बाळं आहेत, ते खेळतात आणि खेळण्यातच म्हणतात हे घे पेढे, हे घे चुरमुरे असं सांगतात. तुला कोणतं आवडतं? हे घे दूध असं म्हणतात. पण लहान बालकं खेळत असताना जेव्हा मिथ्या जीव बैसती, मिथ्याच आपलं लीला म्हणून
त्या ठिकाणी खेळत असतात आणि खेळण्यात त्यांचा खेळ कोणता असतो, आता आपण जणू काही जेवण करू. आणि जेवण करत असताना ते जेवण होतं का त्यांचं, मग हे घे पेढे, तो म्हणतो पेढे खूप गोड आहेत, तो म्हणतो हे घे चुरमुरे, तो म्हणतो ते खूप खुसखुशीत आहेत. असं जरी म्हणत असला तरीसुद्धा त्या जेवणामाझी उपवासाची रीती, त्या जेवणामध्ये काय होतं, खऱ्या अर्थाने उपवासच घडत असतो. तेवी अविद्या जरी नाही तरी विचारून शेधील काही, आता नयने विन पाही पाहनाचे अंध. ते म्हणतात जर अविद्याच नाही तर विचार कशाचा निषेध करील. अविद्या जर काही वस्तू असती, वास्तव असती, सद्वस्तू असती तर तिचा विचाराने निषेध झालाही असता. पण जर अविद्याच नाही, अविद्येची सिद्धी होत नाही, तर तो विचार त्या शब्दाचा काय बरं निषेध करणार. जसा एखादा जरी त्याचे डोळे गेलेला पुरुष असला आणि तो पाहतो असं म्हणत असला तरी त्याचं पाहणं हे अंधपणाचं द्योतक आहे, म्हणजे सिद्धी करून देणार आहे. तो मुळातच अंध आहे, त्याला पाहणं शक्यच नाही. मग ते पाहणं म्हणजे फक्त नाममात्र आहे, तो आंधळा पाहतो, असं पाहणं नाममात्र आहे का ती वस्तू आहे, वास्तवता कोणत्याही प्रकारची नाही. म्हणजे नयने विन पाहना तो हा विचारूची एक जाणा, ज्याचे देखणेपणा लोपची नाही. आता ते म्हणतात नयने विन पाहना, डोळ्याविन पाहणं तो हा एक विचारूचा, तोच हा जी स्थिती डोळ्या वाचून पाहणाराची आहे ती स्थिती विचाराची आहे. तो हा विचारूची एक जाणं, या विचाराची स्थिती त्याच्यासारखीच आहे. कोणती, जो डोळा गेलेला पुरुष मी पाहत आहे म्हणतो, तसंच विचार हा अविद्येची निवृत्ती करतो असं म्हणतो. परंतु अविद्या नसल्यामुळं त्या आंधळ्या पुरुषासारखे, डोळे गेलेल्या पुरुषाने पाहण्यासारखा ह्या विचार हा अविद्येची निवृत्ती करतो. हे दोन्ही म्हणणं सारखे आहेत. ज्याचे देखणेपणा लोपचे नाही, हे त्यांनी सांगितलं. हे पुढचे, ज्याचे देखणेपणा लोपचे नाही तया विचाराच्या ठाई अविद्यात्मक अविद्याची नाही, म्हणून देखताचे अंध पाही हे विवरले जे काही ते उपसावे संधी. आता म्हणतात त्या म्हणजे नयने विन पाहना तो हा विचारूची एक जाणा. डोळ्याशिवाय पाहणारा जो म्हणतो ना, त्याच्या जागेवर कोण घ्यायचा, विचार, की ज्याचे देखणेपणा लोपचे नाही. इथं सांगतात की त्याच्या देखणेपणाचा कधी लोपच झालेला नाही. त्याच्या देखणेपणाचा लोपच झालेला नाही म्हणजे काय, जर कोणी म्हणेल नयने पाहण्याची दृष्टी नाही, पण त्याने असलेले त्याच्या देखणेपणा लोपची नाही, त्याच्या पाहण्याचा लोपच झाला नाही. पाहण्याचा लोप झाला नाही म्हणजे देखणेपणा आहेच त्याचा. ते ह्या विचारात घेतले, तया विचाराच्या ठाई अविद्यात्मक नेत्र पाहिला पाहिजे. इकडं त्याचा जसा विचार आहे ना, विचारा, तर इथं कोणता नेत्र आहे, अविद्यात्मक नेत्र भावीला पाहिजे. अविद्यात्मक असल्या प्रकारचा अविद्या हा एक काय आहे, नेत्र आहे. आणि तेने पदार्थ प्रवाही देखणा होय, त्या ठिकाणी त्या पदार्थाविषयी तो देखणा होतो. म्हणजे इथं जे सांगितलं ना, ज्याच्या देखणेपणा लोपचे नाही, यांनी ते आपण म्हणतो ना, जे न देखे कवी, चांगलं बघा, जे न देखे कवी ते देखे रवी. इथं सांगतात त्याच्या खऱ्या देखणेपणाचा लोपच झालेला नाही, म्हणजे त्याचा दृंगमात्र दृष्टेपण आहे ते मात्र अबाधित आहे. हे जे सापेक्ष दृष्टेपण जरी त्याच्या ठिकाणी नसलं तरी त्याचं मूलभूत असणारं जे दृंगमात्र दृष्टेपण आहे ते मात्र आहे. म्हणून ते सांगतात, कारण का आम्ही काय म्हणलं, तया विचाराच्या ठाई अविद्यात्मक नेत्र भावीला पाहिजे. त्या विचाराच्या ठिकाणी आम्ही काय म्हटलं, इकडं जसा विचार आहे बरोबर ना, तर दुसरा नेत्र कोणता आहे, अविद्यात्मक नेत्र आहे. आणि तो तेने पदार्थ प्रवाही, त्या अविद्यात्मक नेत्राच्या नेत्र म्हणून जो पदार्थ आहे त्या पदार्थाच्या प्रवाहामध्ये तो देखणा होय, तो देखणा असतो. तो देखणा असतो म्हणजे अविद्या, बरोबर ना, अविद्या आहे, नेत्राच्या ठिकाणी कोण आहे, अविद्या आहे. आणि तो नेत्र गेला, बरोबर ना, तशी अविद्या गेली. अविद्या गेली म्हणजे अविद्येची सिद्धी झाली नाही. पण जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत या ठिकाणी हा विचार जो आहे तो विचार देखणा आहे, तोपर्यंत विचाराला किंमत आहे. परंतु हा नेत्र गेला म्हणजे त्या अविद्येची सिद्धी झाली नाही.
तरी विचार देखणं आहे असं जर तुम्ही म्हटलं तर आंधळा पाहतो असं म्हणण्यासारखं आहे. म्हणजे त्या विचाराचा काहीच उपयोगिता नाही. परंतु त्या नेत्राच्या म्हणजे अविद्येच्या सापेक्ष त्याला असणारे विचार आणि त्या विचाराची जी सार्थकता आहे, ज्या वेळेला अविद्याच नाही त्यावेळेला त्या विचाराची सार्थकता नाही, तर विचारही काय आहे, निरर्थकच आहे. आणि त्यामुळं त्याचं जे देखणे पण आहे ते आंधळं असल्यासारखं आहे. परंतु त्याचं मूळ दृंगमात्र दृष्टेपण जे आहे ते मात्र आंधळं कधीच नाही, त्याचा कधीच लोप झालेला नाही. आता ह्या मूळ वयामध्ये हा भाव वरून स्पष्ट होत नाही, पण जे न देखे रवी जे ते देखे कवी, या ठिकाणी जो कवी आहे, कवीचं काय कवया हा क्रांतदर्शी ना, हां, ते क्रांतदर्शी त्यांची दृष्टी जी आहे ती या ठिकाणी दृश्य सापेक्ष द्रष्ट्याचं अतिक्रमण करून दृंगमात्र द्रष्ट्याला पाहत आहे, बरोबर ना. म्हणून म्हणायचं की ते ह्या रीतीनं त्यांनी हा विचार सांगितला. त्याची सार्थकता कधी आहे, जर तुमच्या अविद्येची सिद्धी झाली नाही तरी तुमचा विचार जो आहे तो विचाररूप अर्थ त्या ठिकाणी राहतोच असं म्हणणं म्हणजे आंधळा पाहतो असं म्हणणं, डोळे गेलेला आंधळा पाहतो असं म्हणण्यासारखं आहे. पण मग तुम्ही म्हणाल मग तिथं काय आहे, नेमकं शून्य आहे का? दृश्य सापेक्ष द्रष्टे पण गेलं म्हणजे द्वैताचा निराश झाला, तर द्वैताच्या निराशानंतर बरोबर ना द्वैत निवृत्तीने किंवा अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं काय राहतं, तर अविद्या निवृत्तीने उपलक्षित हे शून्य राहतं का? त्या ठिकाणी द्वैत राहतं का? की मग शून्य नाही तर आहे काय? द्वैत नाही, शून्य नाही, पण नाही म्हणण्याची सोय नाही, अशा प्रकारचं असणारं जे दृंगमात्र ज्ञप्तिमात्र किंवा त्याला काय म्हणतो आपण चिन्हमात्र असं असणारं जे तत्व आहे, आपलं स्वरूप आहे, ती स्वरूप स्थिती आबाधित राहते, ती नित्य देखणे आहे. त्या दृष्टीचा कधीही विपरिलोप होत नाही. नही द्रष्टो द्रष्टे विपरिलोपो विद्यते अविनाशित्वात, असं जसं उपनिषद सांगतं त्याप्रमाणे. मग त्या पदार्थ प्रवाही देखणा होय, त्यांनी सांगतात तो कोणता आहे, पदार्थाच्या प्रवाहात तो खरा देखणा होतो. पदार्थाच्या प्रवाहात देखणा होतो म्हणजे तर त्या ठिकाणी दृश्य असेल, बरोबर ना, पदार्थ म्हणजे दृश्य असेल तर दृश्य सापेक्ष त्याला देखणा म्हणजे द्रष्टृत्व प्राप्त होतं. जर त्या ठिकाणी पदार्थाच्या प्रवाहात जर दृश्याचाच बाध झाला तर दृश्याचा बाध होत नाही, तो त्याच्या द्रष्टेपणाचा, कोणत्या द्रष्टेपणाचा, सापेक्ष द्रष्टेपणाचा देखील बाध होता राहतो, बरोबर ना. ते अविद्याची नाही म्हणून देखताची अंध पाही, हे विवरले जे काही ते उपसावे संती. ते म्हणतात ते अविद्याची नाही, ती अविद्या जर नसेल तर देखताची अंध पाही, तो पाहत असला विचार, बरोबर ना, विचार जरी पाहत असला तरी तो विचार काय आहे, अंध आहे. कारण का, जर त्याचा मूळचाच डोळा गेलेला आहे म्हणजे आंधळेपणच त्या ठिकाणी जर आपलं पूर्वीचं जर आंधळेपण आलेलं आहे तरी मी आंधळ्या डोळ्याने मी पाहतो असं म्हणत असताना त्या पाहणं म्हणजे न पाहणंच आहे. म्हणून ते म्हणतात देखताची अंध पाही. तो पाहतो असं जरी म्हणत असला ते त्याचं पाहणं हे काय आहे, फक्त वाचारंभण मात्र आहे. पाहणं हे म्हणतो वाणीनं, पण पाहणं मात्र तत्वतः घडत नाही. हे विवरले जे काही ते उपसावे संती. ते म्हणतात हे जे आम्ही विवरण केलं हे विवरण संतांनी सहन करावं, कारण संतांना एक संस्कार झालेला आहे. कोणता संस्कार झालेला आहे की विचाररूप शब्द किंवा शब्दजन्य विचार हा अज्ञानाचा निवर्तक आहे असा विचार झालेला आहे. पण आता आम्ही जे वस्तुस्थितीनं तुम्हाला कथन केलं त्याच्यामध्ये विचार हा अविचारच ठरतो. जोपर्यंत अविद्येची सिद्धी आहे तोपर्यंत विचाराला प्राधान्य आहे, प्राधान्य देता येईल, विचाराचं काही महत्त्व गरिमा आपल्याला मानता येईल. पण जेव्हा अविद्येची सिद्धी होत नाही तेव्हा अविद्याकारी शब्द जसा टिकत नाही तसा या ठिकाणी तत्वतः पाहिलं तर विचारसुद्धा एक प्रकारचा शब्दच आहे. विचार त्यांनी सांगितलं ना, विचाराचंच नाव काय, शब्द संज्ञा विचाराला आलेली आहे. तर तो विचारसुद्धा अविद्यांतर्वर्तीच असल्यामुळं तो विचारसुद्धा तिथं टिकत नाही. ते असं म्हटलं की तुम्हाला कदाचित असं वाटेल, त्यांनी म्हणलं उपसावे संती. उपसावे म्हणजे मला ह्या बोलण्याची क्षमा करावी, क्षमा करावी हे म्हणण्यात त्यांचा आदर केलेला आहे. परंतु मात्र आता सत्य सांगताना सत्य निर्भीडपणाने त्याचं कथन केलं
पाहिजे, म्हणून संतांनी हे सहन करा सराव. कारण काय तुम्ही काय म्हणणार, हे तर काय झालं, ज्या वेदामध्ये अज्ञान मानलेलं आहे, लोहित शुक्ल कृष्णाम बवी प्रजा सृजमाना ना, अशा प्रकारचं त्याचं वर्णन केले. अजाम लोहित शुक्ल कृष्णाम असं तिथं वर्णन केलेलं आहे अविद्येचं. आणि तुम्ही म्हणतात की ती अविद्या मुळातच नाही आणि त्या अविद्येच्या निवृत्तीसाठी विचाराचाही काही उपयोग नाही. हे जे शास्त्रीय विवरण आहे त्या विवरणाचा खरा तात्विक अर्थ सांगताना कदाचित बरोबर ना, शास्त्र हृदयाच्या विरुद्ध काही कथन करीत आहेत की काय, असा भाव कोणाचा होईल तो होऊ नये. म्हणून आम्ही सांगितलेलं हे बोलणं तुम्ही सहन करा, किंवा याबद्दल आम्ही तुमची क्षमायाचना मागतो. क्षमायाचना मागतो म्हणजे आमची चूक आहे असं नाही, आम्ही तत्व यथार्थ रीतीनं कथन करताना ते निर्भीडपणाने कथन केलेलं आहे. ठीक आहे ना. उपसावे संती एवम अविद्या नसती पाही विचार्य विचारक दोन्ही नाही, म्हणून विचारचे काही विचारेविन. हा जो विचाराचं तुम्ही एवढं मोठं महत्त्व तुमच्या हृदयामध्ये धारण केलेलं आहे. तुम्ही सांगा बरं, जर अविद्या नसली तर विचार कधी राहील? तर ते समजा अविद्या नसती पाही, नसलेली जर अविद्या असेल तर बरोबर आहे, अविद्या विचारी आहे आणि त्या अविद्येविषयी विचार करणारा एक विचारकर्ता आहे आणि मध्ये विचार आहे. बरोबर ना. विचारकर्ता, विचार आणि विचार्य पदार्थ असे तीन राहतील. पण हे तीन कधी राहतील? त्रिपुटी कधी असते? त्रिपुटी कुठं असते? अविद्यात्मक आहे. बरोबर ना. अविद्याच त्रिपुटीला जन्म देत असते. आता जर अविद्या नसले तर विचार्य आणि विचारक ही त्रिपुटी, विचार्य विचारक आणि विचार ही त्रिपुटी तरी त्या ठिकाणी राहील का? अर्थातच राहणं शक्य नाही. म्हणून अविद्या नसती पाही, नसती अविद्या पाही. जर अविद्या जर नसेल तर विचार्य विचारक दोन्ही नाही. विचार करता तरी कुठं? विचार करता कुठं? हे अविद्येच्याच पोटात आहे ना. बरोबर ना. पण मूलभूत अविद्याच नाही तर त्यांनी ना अविद्याचं तवल काय, अज्ञानाची तवल टिके मातयाचे कार्य केतुके. अज्ञानच जर मिथ्या असेल तर त्याचं कार्य कसं सत्य असेल? म्हणजे अज्ञानच जर नाही ठरलं तर विचार्य विचारक हा भाव तरी आपल्या डोळ्यासमोर यावा का? येऊ नये. अविद्या नसती पाही विचार्य विचारक दोन्ही नाही, म्हणून विचारचे काही विचारेविन. म्हणून तो विचारच काय आहे? अविचार. विचारा वाचून आहे म्हणजे अविचार आहे, म्हणजे त्या विचाराची तिथं काही आवश्यकता नाही. आता असो हे खुन प्रस्तुत परिसावे निरूपण अविद्या नाशादान विचारच नमसे. आता तो विचार अविद्या निवृत्त करतो का हे जाऊ द्या, पण अविद्येची सिद्धी झाली नाही तर विचाराची असिद्धी आहे ही गोष्ट तर तुम्ही पक्की लक्षात ठेवा. कारण ते म्हणतात आता असो हे खून. आता हे खून किंवा हा संकेत आम्ही जो केला तो असू द्या. प्रस्तुत परिसावे निरूपण. आता प्रकरण प्राप्त जे आपलं कथन किंवा निरूपण चालले ते ऐका. अविद्या नाशा जाणं विचारच नुमसे. अविद्या नाश आहे का? अविद्या नाशी जाणं. हां बरोबर आहे. अविद्या नाशा जाणं विचारच नुमसे. अविद्या नाशाच असेल ना. अविद्या नाशी नाही ना शब्द. नाशा. तर अविद्या नाशा जाणं विचारची नमसे. तर आता अविद्याचा नाश करायचा. अविद्येचा नाश करायचा कधी कोण पाहिजे? अविद्या नाश करणारा आहे विचार. परंतु तो न उमसे म्हणजे तो सापडतच नाही. अविद्या जर सापडली नाही तर अविद्येचा निवर्तक असणारा, बरोबर ना, ज्या अविद्या विचार्य अविद्येच्या सापेक्ष, बरोबर ना, जे त्याच्या ठिकाणी विचारत्व आलेलं आहे ते विचारत्वच या ठिकाणी सापडत नाही. म्हणून त्या ठिकाणी विचार नुमसे, तो विचारच आपल्याला सापडत नाही. कारण अविद्येचं कार्य असणारा विचार, जर अविद्येची असिद्धी झाली तर विचाराची असिद्धी होते, विचारही सिद्ध होत नाही. जसं अविद्येची असिद्धी झाल्यावर शब्दाची सिद्धी होत नाही, तसाच विचाररूप असणारा जो शब्द आहे तो भले परावाणीपर्यंतचा जरी असेल, परा पश्यंती मध्यम आणि वैखरी, आम्ही जेव्हा शब्द म्हणतो तो केवळ परेने उच्चारण केलेला, आपलं वैखरी वाणीने उच्चारण केलेला उद्भूत शब्द एवढंच त्या शब्दाचं स्वरूप आम्ही समजत नाही. आम्ही विचाररूप शब्द असं म्हणतो. म्हणजे जो परावाणीमध्ये आम्ही पहिल्यांदाच वाचारून परिहारामध्ये ज्यावेळेला खंडन केले, तिन्ही वाचनचा परिहार केला, बरोबर, आपलं चारही वाचनचा
परा असो पश्यंती असो, परा पश्यंती अनुद्भूत वाणी असोत किंवा मध्यमा वैखरी ह्या उद्भूत वाणी असो, पण या सगळ्या शब्दरूप आहेत किंवा शब्दात्मक आहेत. तेव्हा एकदा शब्दाचं खंडन केलं ना की त्याच्यामध्ये विचाराचंही खंडन झाल्यासारखंच आहे. भलेही परापश्यंती ह्या विचाररूप वाणी असतील किंवा त्यांनी म्हटलं की पश्यंती वाणी ही सिद्धांत रूप आहे, बरोबर ना, सिद्धांत रूप आहे. पण मूलभूत अनुभूतीच्या ठिकाणी सिद्धांत रूप वाणी पण नाही. आणि जी बुद्धिस्थ असणारी वाणी जी आहे तिला पश्यंती वाणी म्हणतात. ती त्या ठिकाणी विचाररूप वाणी. मग विचाररूप वाणी पण त्या ठिकाणी नाही, पश्यंती वाणीला विचाररूप वाणी असं म्हणतात. आणि मध्यमा वाणीमध्ये शब्द तर बाहेर दिसत नाही, पण काहीतरी विचाराची परिपक्वता होऊन तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे एवढं कळतं, तर त्याला म्हणतात मध्यमा वाणी. परंतु ही मध्यमा असो किंवा वैखरी वाणीमध्ये तुम्हाला ओष्ठाधिकांचा संबंध होऊन ते उच्चारण झालेले शब्द असोत. कोणतेच शब्द या ठिकाणी विचाररूप शब्द असोत नाहीतर उच्चाररूप शब्द असोत, बरोबर ना, विचाररूप असोत किंवा उच्चाररूप असतो, कोणत्याच शब्दाचा अविद्येच्या निवृत्तीसाठी उपयोगिता काहीही नाही. म्हणून कारण का, तर मूळच अविद्येची असिद्धी आहे. म्हणून अविद्या असती तर तोपर्यंत मला मानता आलं असतं. परंतु अविद्या नसती पाहिजे, अविद्या नसलेली अविद्या आहे आणि तिथं विचारी विचारक दोन्ही नाही. म्हणून विचारी आणि विचारक दोन्ही जर नसतील तर विचाराचं काही विचार येईन. तो जो काही विचार आहे तो विचार कसा आहे, विचारा वाचू नये म्हणजे अविचारच आहे. म्हणजे अविद्येची निवृत्ती करण्यासाठी त्याची काहीही आवश्यकता नाही. आता असो हे खुन प्रस्तुत परिसावे निरूपण अविद्या नाशादानं विचारचं नव्हते. अविद्येचा नाश जेव्हा होतो म्हणजे अविद्येचा नाश होतो म्हणजे काय आहे, अविद्या नाही असं ठरतं. अविद्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंता भावरूप आहे असं जेव्हा ठरतं तेव्हा त्याच्या ठिकाणी विचार काय म्हणतो तरीसुद्धा विचार राहतो असं तुम्ही जर म्हणत असाल आणि तो विचार अविद्येचा निवर्तक आहे. पण एकदा अविद्या नाही ठरल्यानंतर विचार कुठं सापडेल का, अविद्येच्या अंतर्गत असणारा जो विचार आहे अविद्येचं कार्यरूपच विचार आहे ना. जर कारणच अभावरूप आहे तर त्याचं कार्य विचार हा तुम्हाला कुठं सापडेल का. स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी विचारसुद्धा कुठं सापडणार नाही. अविद्या सापडली नाही पण अविद्येचा निवर्तक मात्र विचार मात्र सापडला असं कधी म्हणता येईल का, अर्थात म्हणता येणार नाही. विचाररूपा शब्दा अर्थाचाच, इथं अर्थाचाच आहे का अर्थाचीच आहे बघा तिथं, हां, विचाररूपा शब्दा अर्थाचाच असे बाधा, अर्थाचाच आहे का शब्द, हां, अर्थाचाच असे बाधा अर्था वाचून धंदा वृथाच जैसा. आता म्हणतात विचाररूप शब्दा, विचाररूप शब्द आहे असं तुम्ही जर म्हणता, शब्दाचं स्वरूप काय आहे, विचार हे त्या शब्दाचं स्वरूप आहे म्हणजे तो शब्द विचाररूप आहे असं जर तुम्ही म्हणणार तर ते म्हणतात विचाररूप शब्द आहे, शब्द आहे विचार, परंतु अर्थाचा त्याचे बाधा. तो विचाररूप शब्दाचा अर्थ आहे का समोर, अर्थ तर तुमच्या समोर नाही आणि शब्द तर आहे. मग आता वंध्यापुत्र आहे, वंध्यापुत्र शब्द तुम्ही उच्चारता त्यावेळेला वंध्यापुत्र म्हणून काय अर्थ आहे का तुमच्या समोर आणि शब्द आहे का नाही, का तो शब्द मिथ्या आहे, का तो शब्द वाचारंभण आहे, तो शब्द फक्त उच्चारण मात्र आहे, त्याचा अर्थ समोर नाही. तसे अविद्येला निवृत्त करणारा जो विचार आहे तो हा विचाररूप शब्द जरी असला तर तो असून नसल्यासारखा आहे. तुमचा ते पण तुमचा आग्रह विचाररूप शब्द आहे पण जरी असला पण त्या विचाररूप शब्दाचा उपयोग काय आम्हाला सांगा, कारण त्याचा अर्थच कोणता होत नाही. त्याच्या समोर अविद्या असते, त्याचं त्याने निवर्तक केलं असतं तर त्या विचाररूप शब्दाला शब्दत्व प्राप्त झालं असतं. पण विचाररूप शब्द अर्थाचीच असे बाधा, मोठं वैषम्य किंवा संकट कोणतं आहे तिथं, अर्थाचा बाध आहे म्हणजे अर्थाचा त्या ठिकाणी असिद्धी आहे. अर्थ तर त्या ठिकाणी नाही आणि विचाररूप शब्द तर आहे. पण जिथं शब्द असतो पण अर्थ नसतो, बरोबर ना, जिथं शब्द असतो तर अर्थ नसतो त्याच्या ठिकाणी शब्दत्व नसतो, तो शब्द मात्र असतो, बरोबर ना. शब्दत्व विवर्जित शब्द मात्र असतो कारण अर्थाने रहित असतो, म्हणून स्वरूपहीन अशा प्रकारचा तो असतो. म्हणून अर्था वाचून धंदा वृथाच जायचा. जर त्या ठिकाणी अर्थ नसेल समोर आणि त्या ठिकाणी शब्द मात्र असलाही तरी तो वृथा नाम व्यर्थ आहे, निरर्थक आहे, निष्फल आहे, त्याची काहीच उपयोगिता नाही.
मग आता आपण जे म्हणतो ज्ञानोबराय मानतात का, सदा विचारे तस्मात जगज्जीव परात्मनः, काय जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव शिष्यते, अशी प्रक्रिया आहे पंचदशीमध्ये. त्या प्रक्रियेचं खंडन होतं का नाही याच्यामध्ये पूर्णपणे. जीवभाव जगद्भाव, बरोबर ना, याचा विचार करावा. आणि जीवभाव आणि जगद्भाव कसा बाधित आहे असा विचाराने एकदा ठरलं की मग काय होतं, स्वयंप्रकाश आत्म्याचं आम्हाला यथार्थ ज्ञान होतं. हा तैसे, हा मौलीच सांगतात, तैसे विचारिता निरसले जे प्रपंची सहज सांडवले, मग तत्वता तत्ववरले ज्ञानियासी, असं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, आहे की नाही. बरोबर, तिथं असं सांगतात. आणि आता म्हणतात की या ठिकाणी विचार करण्याची गरजच नाही, विचारिता निरसले, विचाराने ज्याचा निराश करायचा ते अज्ञानच नाही असं सांगतात. बरोबर ना. हे कोणत्या दृष्टीने सांगतात, केवळ स्वयंप्रकाश स्वरूपाच्या दृष्टीने सांगतात. आणि तिथं कसं सांगतात, स्वयंप्रकाश तत्वाला जणू काही अज्ञानाने आच्छादित केलेलं आहे असं अध्यारोपाच्या भाषेत मानतात. इथला विचार कोणता आहे, अध्यारोपही नाही आणि अपवादही नाही, असं आपलं असणारं जे केवळ टळटळीत आत्मस्वरूप आहे, जे अज्ञान आणि वृत्तीज्ञान ह्या दोन्हीने विरवर्जित आहे. आपण म्हणतो ना काय, ज्ञानदेव 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 चतुरक्षरी, जप हा तू करी सर्वज्ञा, आणि ज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. ज्या ठिकाणी ज्ञान म्हणजे वृत्तीज्ञान, बरोबर ना, आणि अज्ञान सापेक्ष अज्ञान निवर्तक वृत्तीज्ञान यांना, बरोबर ना, अध्यारोपाच्या भाषेत म्हटलं तर मग या ठिकाणी अज्ञानाच्या निवृत्तीसाठी विचाराचा उपयोग आहे. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी अज्ञानच नाही, तत्वता नाही, पण म्हणजे हा विचार जो आहे तत्वतः जी ज्ञानोबरायांची प्रातिभा अनुभूती आहे, त्या अनुभूतीमध्ये हे विचार पण नाही. या ठिकाणी जीव नाही आणि त्या काय ते नासतो विद्यते भाव ना भाव विद्यते सतः, उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभी. तत्वदर्शी पुरुषाने जेव्हा त्या दोन्हींचाही निर्णय पाहिला, की काय निर्णय पाहिला, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, बरोबर ना, सत असत अशा प्रकारचा शब्दवाच्य, बरोबर ना, कोणताही विकल्प नाही. त्या भूमिकेतून अत्युच्च कोटी असणारी जी अजातवादाची अनुभूती आहे, की ज्याच्या ठिकाणी आठवं नाठवं गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग, या ठिकाणची ही स्थिती आहे. की अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते असं जेव्हा म्हणतात, ती भूमिका वेगळी आहे. आणि इथली जी भूमिका आहे ती कोणती आहे, गौडपाद कारिकेमध्ये न कश्चित जायते जीव संभवश्य न विद्यते, एतद उत्तमम सत्यम यत्र किंचिन न जायते, अशा प्रकारची जी अनुभूती आहे ती अनुभूती याच्यामध्ये सांगतात. शब्द शब्दपणे दिसे परी निखळ अर्थचे असे, अर्थेविन कायसे शब्दत्व यासी. इथं ही एक ओळी पहा बरं, तिथं शब्द शब्दपणे दिसे परी निखळ अर्थचे असे असं दिले का? शब्द शब्दपणे दिसे निखळ अर्थचे असे, अर्थेविन कायसे शब्दत्व यासी. शब्द शब्दत्वाने दिसतो, परंतु खरं माहिती आहे ना, खरं शब्द शब्दत्वाने दिसत असेल ना, त्यावेळेला शब्दत्वाने शब्द नाही, शब्दत्वाने शब्द नाही असं सांगतात. केवळ निखळ अर्थचे असे, केवळ त्या ठिकाणी त्या शब्दाचा अर्थ, बरोबर ना, त्या शब्दाचा अर्थच त्या ठिकाणी असतो. अर्थे विन कायसे शब्दत्व. तुम्ही म्हणा शब्द शब्दत्वाने नसेल आणि निखळ अर्थच आहे, पण अर्थ आहे. घटपदाचं उच्चारण केल्याशिवाय घट अर्थाचं ज्ञान होतंय का? बरोबर आहे की नाही? मग घटपदही पण आहे की नाही, त्याचं उच्चारण केलं. शरद महाराज, घट शब्द शब्दपणाने दिसतो, टीकाकार सांगतात शब्द शब्दपणाने दिसतो परी निखळ अर्थचे असे. त्या ठिकाणी शब्द शब्दत्वाने नाहीच आहे खऱ्या अर्थाने, केवळ जर पाहिलं तर अर्थच आहे. असं का म्हणतात? म्हणजे शब्द गौण आहे आणि अर्थ मुख्य आहे. कारण का, अर्थे विन कायसे शब्दत्व याशी. जर अर्थच नसेल, बरोबर ना, तर त्या शब्दाला काय शब्दत्व प्राप्त होणार? मूळ घटरूपी अर्थ असला तर घट शब्दाला उपयोगिता आहे, किंवा घट शब्दाला
सार्थकता आहे. जर घटच मुळात नसेल तर त्याला काय सार्थकता आहे? जसं वंध्यापुत्र हा शब्द आहे, पण त्याच्या ठिकाणी शब्दत्व नाही. कारण शब्दत्व नसल्यामुळं तो अर्थाचं द्योतन करू शकत नाही किंवा अर्थाची सिद्धी करू शकत नाही. पण जर खरोखरचा पुत्र असेल, बरोबर आहे ना, तर त्या पुत्रत्वाची सिद्धी होईल की नाही? म्हणजे याचा अर्थ शब्द प्रधान आहे का अर्थ प्रधान आहे? अर्थाचं प्राधान्य आहे, अर्थ कारण आहे आणि शब्द हा त्याचं कार्य आहे. बरोबर ना? अर्थ प्रधान आहे आणि शब्दाला गौणता आहे. बरोबर ना? अर्थ अगोदर आहे आणि शब्द नंतर आहे. अर्थ अगोदर आहे आणि शब्द नंतर आहे. तेव्हा शब्दाचं प्राधान्य नाही. तेव्हा तुम्ही जर म्हणत असाल का विचाररूप शब्द हा अविद्येची निवृत्ती करतो, तर हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. कारण त्या शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व सिद्ध झालं नाही. कारण शब्दावरून अर्थाची सिद्धी झाली नाही, अर्थावरून शब्दाची सिद्धी होत असते. ती तशी तर इथं होत नाही. शब्द शब्दपणे दिसे परी निखळा अर्थाचे असे, अर्थेविन कायसे शब्दत्वे असे. ज्या अर्थात स्वतःसिद्धता तेथेच शब्दाचं असार्थक्यता. मान सत्यास नाश. इथं सुद्धा काही आहे का बघा? मान सत्यास नाशिता प्रमाण कैसे आहे का? तसंच आहे का? मा हा हा असं ते करायचं. न सत्यास न सत्यास एक शब्द घ्यायचा. न सत्यास नाशिता असं घेतलं तर काहीच लागणार नाही. म्हणून तिथं नसत्यास असं घ्यायचं. ही संहिता करायची तिथं, नाही का? म्हणून सांगतात ज्या अर्थात स्वतःसिद्धता. जर एखादा पदार्थ आहे तो जर स्वतः सिद्ध असला तर मग तेथं शब्दाचं असार्थक्यता. स्वयंप्रकाश तत्व आहे सूर्य, आहे की नाही? मग सूर्याच्या ठिकाणी त्या शब्दाचं असार्थक्यता. सूर्य स्वयंप्रकाश आहे, त्याला त्याला सूर्याचा प्रकाश करण्यासाठी दिव्याची आवश्यकता आहे का? नाही, कारण तो स्वतः सिद्ध आहे आणि स्वयंप्रकाश आहे. मग तिथं शब्दाचं असार्थक्यता. शब्दाला सार्थकता आहे का तिथं? तो स्वतः सिद्ध आहे. शब्दाने काही त्याचं प्रकाशन होणार आहे का? शब्दाने प्रकाशन न करता देखील तो काय आहे? स्वतः सिद्ध आहे. त्याचं सद्रूपत्व सिद्ध करण्यासाठी शब्दाची गरज आहे का? नाही. न सत्यास नाशिता प्रमाण कैचे. स्वतःसिद्ध पदार्थाला, बरोबर आहे ना, स्वतःसिद्ध पदार्थ. स्वतःसिद्ध खरं काय आहे माहिती आहे का? आयता किंवा स्वतःसिद्ध. चांगलं बघा, स्वतःसिद्ध पदार्थ असतो तो पदार्थ सद्रूप असतो. जो सद्रूप असतो तो ज्ञानरूप असतो. जो सद्रूप ज्ञानरूप असतो तो आनंदरूप असतो. जो सच्चिदानंद घन असतो तो पदार्थ केवल असतो. जो पदार्थ केवल असतो त्याच्यामध्ये मत्त परतरम नान्यत किंचित असते धनंजय, अशा प्रकारची त्याची स्थिती असते. बरोबर नाही? हेच ह्या ग्रंथाचं धोरण किंवा धागा सूत्र हे चाललेले आहे. तर त्याच्यामध्ये सांगतात की ज्या अर्थात स्वतःसिद्ध, जो स्वतःसिद्ध अर्थ तो केवढा असतो? स्वतःसिद्ध अर्थ जो आहे त्या अर्थाचं परिमाण काय आहे? तो निरतिशय व्यापक आहे, तो केवल आहे. मग आज त्या ठिकाणी शब्द काय करील? त्या शब्दाला काय आहे? निष्फलता आहे. शब्द कधीही सार्थकी होऊ शकत नाही. शब्दाने त्याचं प्रकाशन केलं म्हणजे प्रकाशन होतं का? शब्दाची उपयोगिता आत्म्याचे स्वयंप्रकाशत्व सिद्ध करण्यासाठी आहे का? मग तिथेही शब्दाचा उपयोग नाही. न सत्यास नाशिता. ह्या अमृतानुभवाचा मला दुसरा काही उपयोग नाही झाला तर एवढं होईल का आपल्याजवळ जे थोडंसं जुजबी शब्दज्ञान असतं, आहे की नाही, त्या ज्ञानावरच आपली जी हुटहुटी असते ती माणसाच्या जीवनात कधीच मान वर काढणार नाही, आहे की नाही? किमान जर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं शब्दखंडन जर कळलं तर बरं. आणि एवढा जरी उपयोग झाला जीवनात तरी माणूस बराच सुखी होईल. त्याच्यामुळं स्पर्धा, कलह किंवा त्याच्यामध्ये पूर्वपक्ष, उत्तरपक्ष, खंडन, मंडन किंवा आपलं जे ज्ञान आहे ते खरं आवाजच्या शब्दाची शक्ती आम्हालाच कळली आहे. हीच याला शब्दी कळली नाही. कारण ते कुठेही हे ज्ञान सापडणार नाही. हे परंपरेचं ज्ञान आहे. असं सुद्धा म्हणण्याची त्याला काय वाटेल? लाजच वाटेल. ज्ञान स्वतः सिद्ध आहे, परंपरेने कुठून आलं, आहे की नाही? ज्या अर्थात स्वतः सिद्धता
तेथेच शब्दाचं असार्थक्यता जर तिथं आज स्वतःसिद्ध पदार्थाला शब्द काय आहे असार्थक आहे, निष्फल आहे. आता मग तर मग नसत्यास नाशिता प्रमाण कळचे. पण नसलेल्या अविद्येचा नाश करायला कसं काय प्रमाण? स्वतःसिद्ध असणाऱ्या पदार्थाला शब्द प्रमाण होत नाही, तर नसलेल्या पदार्थाच्या निवृत्तीसाठी तरी शब्द कसा प्रमाण होईल? का जो पदार्थ नाही, जो त्रिकाला बाधित पदार्थ आहे, बरोबर ना, त्याच्या सिद्धीसाठी त्याची गरज नाही. तसा तिन्ही कालामध्ये जो अभावरूप शून्यरूप पदार्थ आहे त्याच, बरोबर ना, हां, त्याचा नाश करण्याविषयी तरी मात्र मग शब्द प्रमाण आहे. शब्दाला सगळीकडून उडवून लावलं, शब्दाला काय कुठल्याच प्रकाराने सार्थकत्व देता येत नाही. कैशीही वस्तू नसे जै शब्दाचा अर्थ हो बैसे तै निरर्थकपणे नाशे शब्दही थिता. हां हां शब्द शब्दपणे दिसे परी निखळ अर्थाची अस वा वा असंही घेतला त्याचा. वा छान आहे. तर त्याच्यामध्ये तो तुम्हाला जे शब्दपणाने दिसतो ना, तो शब्दपणाने दिसणारा शब्द नाहीच आहे खरा. खरा तो काय आहे? निखळ अर्थाची असे. त्या ठिकाणी निखळ म्हणजे केवळ विशुद्ध असं त्याचं अधिष्ठान मात्र असणारा किंवा त्या शब्दाचंही प्रकाशक तत्व जे आहे तेच केवळ शुद्ध रूपाने विराजमान आहे. अर्थी विन कायसे शब्दत्व त्याशी. त्या शब्दाला जर तो अर्थच नसता दृंग मात्र, तर त्या शब्दाला शब्दत्व तरी कुठून आलं असतं. आणि हा त्या सगळ्या ग्रंथाचा झोक आहे म्हणून घ्यायला काही हरकत नाही. चांगलं आहे. आणि शब्द शब्दपणे दिसे परी निखळ अर्थाचे नसे. दुसरा अर्थ इथं कोणत्या अर्थाने घ्यायचा? मग शब्द शब्दपणाने दिसत असला तरी निखळ अर्थाची असे, म्हणजे ज्याच्या ठिकाणी विशुद्ध स्वरूपात अर्थ आहे. अर्थे विन कायसे शब्दत्व याशी. या अर्थ जर नसता तर शब्द तरी कुठे मिरवला असता? केवळ अविद्याच नाही तर अविद्याकारी शब्द मिरवला असता काय? अर्थात मिरवला नसता. छान. आणि पुढे तेच सांगतात की ज्या अर्थात स्वतः सिद्धता, कारण पुढे ते वर्णन लागू पडतं त्याला, म्हणजे त्याच्या ओघामध्ये तेच वर्णन येतं. ज्या अर्थात स्वतः सिद्धता तेथंच शब्दाची असार्थक्यता. आज स्वतःसिद्ध पदार्थापुढं सुद्धा शब्द काय आहे? निष्फल आहे. मग नसत्याचं नाशिता, मग नसलेल्या पदार्थाला नाश केला म्हणून काही शब्दाचं शब्दत्व किंवा सार्थकत्व सिद्ध होईल का? तिथेही त्याला प्रमाण कायचे, तिथे त्याला प्रमाणभूत कसा मानता येईल? का नसलेल्या पदार्थाचा नाश केला, नसलेल्या अविद्येचा शब्दाने नाश केला, ह्या म्हणण्याला तरी प्रमाणभूत कसं मानता येईल? हे ज्ञान तरी काय प्रमाणापासून झालेलं म्हणून प्रमाज्ञान आहे असं म्हणता येईल काय तुम्हाला? अर्थात म्हणता येणं शक्य नाही. आता समजा कैशी वस्तू नसे जै शब्दाचा अर्थ हो बैसे तै निरर्थकपणे नाशे शब्द ही थिता. जर बारकाईनं जर आपण पाहिलं तर असं वाटतं का ही अनुभूती येणं सोपं आहे, परंतु ह्या अनुभूती शब्दाने साकार करणं कठीण आहे. आणि ते कार्य ज्ञानोबरायांनी या ठिकाणी केले. अनुभूती आवाजची आहे, आवाजची अनुभूती आपली स्वरूप स्थिती आहे, ती सदा नित्य सिद्ध आहे. असं असल्यामुळं भगवत कृपेने, गुरुकृपेने, आत्मकृपेने, शास्त्रकृपेने आत्मानुभूतीमध्ये स्थिती होईल. परंतु त्या स्थितीचं ज्याला आत्मनिवेदन आपण म्हणतो ते करणं फार कठीण आहे. पण ज्ञानोबरायांनी किती कौशल्याने ही गोष्ट केलेली असेल, फक्त त्यांनाच ठाऊक ती ऐकीन, त्यांनाच ठाऊक. आणि ज्यांना ह्या शब्दाची शक्ती कळून, बरोबर ना, शक्ती कळल्यामुळं जी अर्थरूपता आहे त्या अर्थरूपतेमध्ये स्थिती होईल, त्यांना त्याचा महिमा कळेल. इतरांना काय कळणार त्याचं? कारण ही ज्ञानोबरायांची तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली आणि म्हणून ठेविली पायी डोई असं तुकाराम महाराज म्हणतात. ती ज्ञानोबरायांची ही प्रतिभा आहे, ही ऋतंभरा प्रज्ञा आहे म्हणायचं झालं तर. हिला प्रातिभ अनुभूती आहे. तर त्याच्यामध्ये सांगतात आता ही ओवी कशी, कैशी वस्तू नसे तै शब्दाचा अर्थ हो बसे. वस्तू कैशी नसे म्हणजे कोणत्याही प्रकाराने सिद्ध केली तर अविद्या सिद्ध झाली का? वस्तुरूपाने वास्तवतेने किती प्रयत्न केला तर नसेल. वंध्यापुत्राला किती प्रयत्न केला म्हणजे वंध्यापुत्र ची सत्ता सिद्ध होईल? कोणत्या प्रयत्न? वंध्यापुत्राची करणार नाही. तुमच्याजवळ कितीही जरी विद्वत्ता असली
तरीसुद्धा तुम्ही वंध्यापुत्राची किंवा तुमच्या ठिकाणी कितीही प्रजनन शक्ती असली तरीसुद्धा तुम्ही वंध्यापुत्राची उत्पत्ती सिद्ध करू शकणार नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. तसं कैशी वस्तू नसे आणि ते शब्दाचा अर्थ होते आणि तो त्या शब्दाचा अर्थ मात्र होतो. वंध्यापुत्राचंच उदाहरण देता येईल ना. हां, वंध्यापुत्राचंच उदाहरण दिलं किंवा आकाशपुष्प म्हणा, नरविशान म्हणा, शस्यविशान म्हणा, नरशृंग, असं तुम्ही काही म्हणू शकता. पण कोणत्याही रीतीने ती वस्तू तर नाही. आणि म्हणजे नाही, ती वस्तू जरी नसली तर शब्दाचा अर्थ हो बसे, त्या शब्दाचा अर्थ होते. म्हणजे त्या शब्दाला ती विषय होते असं जर तुम्ही म्हणत असाल, म्हणजे शब्दाला विषय का होते व अस्तित्वात असल्याशिवाय होईल काय? त्या शब्दाचा अर्थ शब्दाचा विषय होतो, याचाच अर्थ तो पदार्थ अस्तित्वात आहे. पण कोणत्याच रीतीनं सिद्ध न होणारा असा पदार्थ शब्दाचा अर्थ होतो. कारण आम्ही शब्द उच्चारले म्हणजे झालं काय, वास्तविक आहे. आता अगोदर काय सांगितलं, अर्थाला प्राधान्य, शब्दाला गौणत्व आहे. पण तुमचा शब्दाचा अभिनिवेश इतका वृद्धिंगत झाला की तुम्ही म्हणायला लागले कोणताही पदार्थ जो आहे ना, तो जर आम्ही ते शब्द जर मानला ना तर त्या शब्दाला अर्थ होतो. शब्द उच्चारला की अर्थ अगोदर जरी नसला तरी अर्थाची उपस्थिती होते. आता ही जी उदाहरणं आहे ना, ही उदाहरणं ज्या पदार्थांना बौद्धिक सत्ता दिलेली आहे, जसं क्षणिक विज्ञानवादी बौद्ध म्हणतात बाहेर पदार्थ नाही, पण क्षणिक विज्ञानच त्या पदार्थाचा आकार धारण करते, म्हणजे बौद्धिक सत्ता दिली. तर आता आपल्याकडं वंध्यापुत्र म्हणल्यावर आपल्याला पुत्र शब्दाचा अर्थ लक्षात येतो की नाही? वंध्यापुत्र शब्दाचा अर्थ लक्षात येतो, त्या दोघांचा संबंधही लक्षात येतो. पण सगळं एवढं होऊन सुद्धा वंध्यापुत्र नावाचा पदार्थ मात्र आपल्याला सिद्ध होत नाही. अशी जशी स्थिती आहे तसंच इथं कैशी वस्तू नसे, कोणत्याही प्रकारची वस्तू तर नाही, आणि ती त्या शब्दाचं उच्चारण केलं का शब्दाचा अर्थ म्हणून ती उपस्थित होते. असं म्हटलं तर ते म्हणतात तई निरर्थकपणे नाशे शब्दही तिथा. असं जर म्हणलं ना, मग तर आम्ही म्हणतो की ज्या शब्दाचं तुम्ही अस्तित्व मानता आणि ज्या शब्दाला तुम्ही प्राधान्य देता आणि तो शब्द अर्थाची उपस्थिती करतो असं म्हणता, त्यावेळेला तो उलट असं होतं का थिता शब्दही निरर्थकपणे नाशे. तो जो शब्द आहे तो निरर्थक म्हणजे तो अर्थाची उपस्थिती न करण्यामुळं, बरं, त्याच्या बाबतीत निष्फळ ठरल्यामुळं तो शब्दसुद्धा नासून जातो, त्या शब्दाचा देखील नाश होतो. कारण त्या शब्दाला अविद्येची सिद्धी करता आली नाही. मग जर अविद्येची सिद्धी करता आली नाही म्हणजे अविद्या असिद्ध आहे असं त्या अविद्येनं स्वतः सांगितलं, बरोबर ना. अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नव्हे. अनिर्वाच्य शब्दाने देखील मी जाणण्याचा विषय म्हणजे बोलण्याचा विषय होत नाही असं सांगितलं. मी माईक आहे हे सुद्धा या मासा माया मी अस्तित्वात नाही असं सांगितलं. हे शब्दच आहे की नाही? हे सगळे शब्दच आहे की नाही? मग त्या शब्दाचा अर्थ काय उपस्थित झाला? अर्थ उपस्थित काय झाला की अविद्या नाही असा अर्थ झाला. मग आता अविद्या नाही, मग अविद्या जर अविद्येची सिद्धीच करता आली नाही तर शब्द काय झाला? शब्दही नाशे, शब्द अशब्द झाला, शब्द मावळून गेला. कारण त्याची उपयोगिता सिद्ध झाली नाही. कारण शब्दाची जी उपयोगिता सार्थकता ठरायची होती त्या शब्दाने तो अर्थ, बरोबर ना, तो अर्थ सिद्ध करू शकला नाही. असंच म्हणायचं, शब्दाने अर्थ सिद्ध करू शकला नाही. मग तो शब्द काय झाला? थिता शब्दही नाशे. असलेला जो तुम्ही ज्याला प्रधान म्हणता, प्राधान्य देता, तो शब्दसुद्धा काय होतो? नष्ट होऊन जातो. टीका. भलताही पदार्थ असे तेनेची शब्द प्रकाशे परी शब्द करीत नसे पदार्थत्व त्याशी. ते म्हणता भलताही पदार्थ असे, कोणताही पदार्थ असला तर तेनेची शब्द प्रकाशे. भलताही पदार्थ असे तेनेची शब्द प्रकाशे. कोणताही पदार्थ असला तरी तेनेची शब्द प्रकाश असेच आहे ना. तेनेची शब्दे प्रकाशे का? शब्दच आहे का त्याच्यामध्ये? बहुतेक शब्दे असा अर्थ घ्यावा लागतो तिथं, सगळे तसं लागणार नाही. बघा, भलताही पदार्थ असे, कोणत्याही पदाचा अर्थ असू द्या, बरोबर ना. तेनेची शब्द प्रकाश आहे. हा ठीक आहे, हा अगदी का अगदी ठीक आहे, काही नाही. भलताही पदार्थ असे, कोणताही पदार्थ असू द्या, परंतु तेनेची शब्द प्रकाश आहे. त्याच्यामुळं शब्दाचं काय होतं? प्रकाशन. म्हणजे अर्थ जर असला, कोणताही अर्थ असू द्या, अर्थ असला तर काय होईल?
शब्दाचं प्रकाशन होईल. अर्थच नसला तर शब्दाचं प्रकाशन कसं होईल? म्हणून भलताही कोणताही जरी पदार्थ असला तर तो अगोदर पदार्थ आहे, आणि पदार्थ आहे म्हणून शब्दाचं काय आहे? प्रकाश आहे. नाही तर अर्थ नसला तर शब्दाचा प्रकाश काय होईल? घटरूप अर्थ नसला समोर तर घट असं शब्दाचा काय प्रकाश होईल? होणारच नाही, बरोबर आहे ना. जर अर्थ नसला समोर तर शब्दाचा काय प्रकाश होणार आहे? उलट त्या शब्दाचा प्रकाश अर्थामुळं होतो. शब्दामुळं अर्थाचा प्रकाश होत नाही, अर्थामुळं शब्दाचा प्रकाश होतो. कोणताही अर्थ असू द्या, मग तो अर्थ त्या शब्दाचं काय करतो? प्रकाशन करतो. परी शब्द करीत नसे पदार्थत्व येते, पण शब्द कधी त्या पदाच्या ठिकाणी पदार्थत्व निर्माण करण्याचं सामर्थ्य, वंध्या पुत्र म्हटला आणि वंध्येच्या ठिकाणी पुत्र निर्माण झाला, असं पदार्थत्व देण्याचं सामर्थ्य त्या शब्दाच्या ठिकाणी नाही. पदार्थत्व जरी नाही तरी शब्दे वदावे काही, एवं शब्दास मूळ पाही अर्थची जाणं. जर त्या पदाच्या ठिकाणी पदार्थत्व नाही, बरोबर ना, पदार्थाच्या ठिकाणी पदार्थत्व नसलं म्हणजे अविद्येच्या ठिकाणी भावरूपता जर नसेलच, म्हणजे अविद्या जर अभावरूपच असेल, त्या पदाच्या ठिकाणी पदार्थत्वच नाही, शब्दे वदावे काही, तर शब्द काय बोलणार आहे? एवं शब्दाचं मूळ पाहिजे अर्थची जाणं. अशा प्रकारे शब्दाला मूळ कोण आहे? अर्थच शब्दाचं मूळ आहे. शब्दाचा अर्थ करिता अर्थेच भरे अर्थिता, एवं शब्दपण वृथा सहजचे असे. आता ते म्हणतात शब्दाचा अर्थ करिता. आपण काय म्हणतो? शब्दाने त्याचा अर्थ केला, बरोबर ना, म्हणजे शब्दाने अर्थ दाखवला. शब्दाने अर्थ दाखवला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक जर तुम्हाला कळालं असेल की कोणता अर्थ असला तर शब्दाचं प्रकाशन होतं, बरोबर ना. पण शब्दसुद्धा घट शब्द उच्चारल्याबरोबर तुम्हाला अर्थाचं प्रकाशन झालं की नाही? शब्द एक मूळ तर काय अर्थ असला तर शब्द, परंतु असं पण आहे का शब्द अर्थाला दाखवतो. घट अशा पदाचं उच्चारण केल्याबरोबर कंबू ग्रीवादिमान मृत्तिकेचं गोळ गळ्याचं भांड असं आपल्याला समोर आलं की नाही? मग तुम्ही म्हणा शब्दाने अर्थाचं प्रकाशन केलं, असं तुम्ही जर म्हणत असाल तर खरं बारकाईनं पहा की त्या शब्दाने अर्थाचं प्रकाशन केलं का अर्थेच भरे अर्थता, का अर्थाच्याच ठिकाणी अर्थता लाभली? शब्दाने अर्थता उत्पन्न केली का मूळ अर्थ होता म्हणूनच त्याचं प्रकाशन करता आलं? मूळ शब्दाने त्याचं प्रकाशन करून त्याच्यामध्ये अर्थता भरली का अर्थाने अर्थता भरली? अर्थानेच अर्थाच्या ठिकाणी अर्थता संपन्न केली, शब्दाने केली नाही. शब्द निमित्त मात्र झाला. शब्द काय झाला? निमित्त मात्र झाला. अर्थेच भरी अर्थता. मग इथं सुद्धा काय झालं? एवं शब्दपण वृथा सहजचे असे. अशा प्रकाराने शब्दपण काय आहे? वृथाच आहे. स्वतःसिद्ध पदार्थ असता तर त्याचं शब्दाने प्रकाशन केलं का स्वतःसिद्ध होता म्हणून शब्दाने त्याचं वर्णन करता आलं, परंतु वर्णन केलं नाही तरी तो स्वतःसिद्ध आहेच आहे. मग शब्द वृथाच आहे की नाही? त्याच्या ठिकाणी नसतं केलं तरी तो स्वतःसिद्ध होता, बरोबर ना. नसता त्याचा प्रकाश केला तरी तो स्वयंप्रकाश होतात. मग तिथं शब्दाला महत्त्व येतं का अर्थाला महत्त्व येतं? अर्थाला महत्त्व येतं. आपल्या ठिकाणी बऱ्याच वेळेला शास्त्रीय चर्चेमध्ये अर्थाचं महत्त्व विसरून आपण काय करतो असतो? शब्दाला धरून विवाद करत असतो. त्या ठिकाणी हे सुद्धा आपलं लक्षात जातं का आपण जे करतोय कोणता, ज्याला आपण तद्विद्य संभाषा म्हणून सच्चर्चा म्हणून सांगतो, ते चाललेली चर्चा जी आहे ती बऱ्याच वेळेला असच्चर्चाच होते, आहे की नाही? ती सच्चर्चा असते का? सच्चर्चेमध्ये जर असेल तर त्याच्यामध्ये अर्थाला प्राधान्य दिले जातं, बरोबर ना. आणि खऱ्या सच्चर्चेमध्ये शब्दाला प्राधान्य दिलं जातं का अर्थाला प्राधान्य दिलं जातं? महाराज खऱ्या सच्चर्चेमध्ये अर्थाला प्राधान्य देतात महाराज का अर्थाला का शब्दाला? वा, तर त्याला कशाला प्राधान्य देतात? अर्थरूपतेला प्राधान्य धरून चाललं, मग शब्दाचं काय कौतुक कधी मनुष्याला वाटणार नाही. ही सुद्धा एक आपल्याला न लक्षात येतं. म्हणजे माणसाला जसं आहे ना, एकदम छोटा दोष असतो ना, तो माणसाच्या लक्षात येत नाही. म्हणजे जो जास्त तो असतो म्हणजे खूप अनर्थकारी, पण त्याचं छोटं स्वरूप जे आहे ते आपल्या लक्षात येत नाही. तसं अर्थरूपता प्रगत करण्यासाठी आलेलं जे शब्द आहे, तर आपल्याला अर्थरूपतेला प्रतिबंध करीत शब्दाच्या ठिकाणचं शब्दत्वाचाच आपल्याला अभिनिवेश होत आहे, ही गोष्ट लवकर लक्षात येत नाही, आहे की नाही? आणि लक्षात येणारा भाग्यवान
समजावा. शब्दाचा अर्थ करिता अर्थेच भरे अर्थता एवं शब्दपण वृथा सहजेच्याशे. शब्दत्व हे व्यर्थच आहे. परस्परे अनुवाद तेथेही अर्थाशीच स्वाद. त्याशी करिपा रूप शब्द, त्याशी करिपा रूप शब्द म्हणावे काही. इथं आता रूप शब्द आहे ना, तर तिथं रूप आणि शब्द यांचं पदच्छेद म्हणून मानावं, नाही का. रूप शब्द म्हटलं का काहीच अर्थ लागणार नाही. आता सांगतात परस्परे अनुवाद. परस्परांमध्ये जो काही अनुवाद होतो ते अर्थाचीच स्वाद. परस्परामध्ये हे तुकाराम महाराजांचा फार गोडा अभंग आहे. मी रात्रीवाचा पण म्हणजे करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. काय स्वामी बघा सगळा अभंगच याच्यामध्ये जर आपण हे केला, जर आपण चिंतन केलं तर स्वामीचे हे देणे येथे पावलो दर्शने. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. कळावया वर्म हातो पायाचाची धर्म. तुका म्हणे सिद्धी आणि हेची पाववावी बुद्धी. कधी कधी वाटतं की ह्या अशा प्रकारचा जो आशय आहे तोच समोर धरून तुकाराम महाराजांनी हा अभंग देवाला केलेली प्रार्थना आहे. कारण तुकाराम महाराज सावध आहेत. नव्हे दास खरा नव्हे दास खरा परी हा झाला शे डांगोरा. याशी काय करू आता तू हे सकळ जाणता. नाही पुण्यगाठी जे हे वेचू कोणासाठी. का नाही शुद्ध बुद्धी. नाही पुण्यगाठी जे हे वेचू कोणासाठी. तुका म्हणे का उपाधी वाढविली कृपानिधी. तर सगळी जी मालिका आहे ना हैबतबाबांची, ती सगळी हैबतबाबांची मालिका याच्यामध्ये हे अंतर्मुख जेव्हा मनुष्य होतो त्यावेळेला ह्या विचारात त्याला शब्दात प्राधान्य देणार नाही. तो कशाला अर्थरूपतेला प्राधान्य देईल. असंच आहे की नाही. परी हा झाला शे डांगोरा अंतर्मुख वृत्ती होते. आणि त्यावेळेला म्हणतात की या ठिकाणी करू आवडीने वाद. आवडीनं वाद करू तो कोणता तुमच्या सुखाचा संवाद. याच्या ठिकाणी जल्प किंवा वितंडा याला अजिबात प्राधान्य नाही. कोणता कितवी ओळी. 71. हा कैशी वस्तू नसे जै शब्दाचा अर्थ हो बैसे तै निरर्थकपणे नाशे शब्दही तिथा. कैशी वस्तू नसे, कोणती वस्तू जरी नसेल आणि ती शब्दाचा अर्थ जर होत असेल तर निरर्थकपणे नाशे शब्दही मिळतात. कोणती नसलेली वस्तू आणि त्या शब्दाचा अर्थ जर होऊ लागेल तर मग काय होईल, तो शब्दसुद्धा काय होईल. कधीही नसलेली वस्तू आहे अविद्या, आणि ती अविद्या कधी शब्दाचा अर्थ होऊ शकत नाही. म्हणजे शब्द अविद्या कधी अर्थाची सिद्धी, अविद्या नावाचा अर्थ सत्य आहे अशी त्याची सिद्धी करू शकणार नाही. असं असताना जर कोणी म्हणेल शब्द आहेच पण तुम्ही शब्दाला मानात, जरी तुम्ही वैखरीवाणी रूप शब्द नसला मानत तर विचाररूपी शब्द मात्र मानात, असं जर कोणी म्हणत असेल तर तो शब्दसुद्धा निरर्थकपणे नसेल. असलाही शब्द तरी त्याचा उपयोगिता काही नाही. म्हणून तो शब्द काय होऊन जातो, पण नष्टच होऊन जातो किंवा शब्द अशब्दच ठरतो. हेच म्हणायचं होतं. नाही तसं हा आहे ना इथं. शब्दाला मुख्यत्व देऊन बाद केला, कारण अविद्ये सापेक्ष त्याचा बाद केला. तिथं जो बाद केला तो अविद्येच्या सापेक्ष बाद केला. आणि दुसरी गोष्ट आहे हे सांगताना दुसरी गोष्ट सांगितली, स्वतः सिद्ध पदार्थ असेल तिथेही शब्दाचा उपयोग नाही. अविद्या जर अभावरूप असेल तिथेही शब्दाचा उपयोग नाही. ह्या दोन्ही अंगाने सांगितलं. आता इथं सांगतात इथे परस्परे अनुवाद तेथ अर्थाची स्वाद. अहो तुम्ही म्हणता ना करू आवडीने वादन तुमच्या सुखाचा संवाद, म्हणजे शब्दातच चाललंय की नाही हे. म्हणून ते म्हणतात जर कोणी म्हणेल परस्परे अनुवाद, परस्परामध्ये अनुवाद होतो तो शब्दच असतो की नाही, बरोबर ना. शब्दच असतो आणि त्या शब्दामुळे काय होते, आपण म्हणतो जसं मच्चित्ता मद्गत प्राणा कथयंत परस्परम बोधयंतश्च माम नित्यम तुष्य काय
सुरुवात सांगा. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम आणि तुष्यंती च रमंती च. दोन माझे भक्त जेव्हा एकत्र येऊन जेव्हा परस्परामध्ये संवाद करतात, वादे वादे जायते तत्वबोधा, तेव्हा त्यांची अवस्था काय होते? तुष्यंती च रमंती च. त्या आनंदी होतात, संतुष्ट होतात. हा प्रभाव शब्दाचाच नाही का? शब्दाने त्यांना त्या शब्दाच्या अर्थाचं प्रतीती येत राहते, आहे की नाही? म्हणून असं जर कोणी म्हणत असाल, मग त्या ठिकाणी शब्दाची उपयोगिता आहे की नाही? गजानन महाराज तिथं शब्दाची उपयोग आहे की नाही? कथयंतश्च मामनी, ते कथन करणं म्हणजे शब्दाला सोडून कथन होत असतं का? आहे की नाही? आणि त्यांनीच संतुष्टता येते, त्यांनीच तुष्टी पुष्टी क्षुध पायो घासम असं म्हटलेलं आहे भागवतामध्ये. हे सगळं होतंच का नाही? होतंच असंच मानावं लागेल. ते म्हणतात याच्यावरून शब्दाचं महत्त्व वाढतं आणि शब्दाचं गौणत्व आम्ही निरस्त करतो, असं मात्र अर्थ होत नाही. तेथे अर्थाशीच स्वाद. तुम्हाला जो आनंद येतो तो शब्दाचा येत असतो का शब्दाने द्योतित केलेल्या अर्थाचा आनंद भोगत असता तुम्ही? अर्थाचाच आनंद होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही शब्दाने, बरोबर ना, शब्दाने जेव्हा तुम्हाला आनंदाचा भोग होतो, तो सुद्धा त्या शब्दाचा चमत्कार नाही, तो सुद्धा परस्परामध्ये केलेला जो अनुवाद आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा, बरोबर ना, बोधयंत हा परस्परम कथयंतश्च माम नित्यम. ते नित्य संतुष्टी आणि सुखाची उपलब्धी याचं मूळ कारण कोण आहे? शब्द आहे का अर्थ आहे? अर्थच आहे. म्हणून अर्थाचीच स्वाद, तुम्ही अर्थाचाच स्वाद घेत असता. त्याशी करिपा रूप शब्द म्हणावे काही. तर ते म्हणतात जो अर्थ आहे त्या अर्थाला शब्द रूप करी, म्हणजे त्या अर्थाची शब्द, बरोबर ना, त्या अर्थाची शब्द रूप करी म्हणजे त्याचं सिद्ध करतो, त्या, बरोबर ना, त्या अर्थाची सिद्धी हा शब्द करतो असं म्हणावे काही? असं म्हणावं का? काय जागेवर नाही, गाडी रोळावर नाही. मग ज्या परस्पराच्या संवादामध्ये जी सुखाची उपलब्धी होते तर ती सगळी शब्दाच्याच माध्यमातून होते की नाही? बरोबर ना. मग शब्दाच्या माध्यमातून होत असल्यामुळं या ठिकाणी शब्दच प्रधान आहे असं तुम्हाला म्हणता येईल काय? म्हणता येणार नाही. कारण शब्दाचं माध्यम आहे, पण जी सिद्धी होते ती अर्थाची सिद्धी होते आणि तो अर्थच आनंदरूप आहे, बरोबर ना. त्यामुळं त्या सुखाची उपलब्धी ही शब्दाने करून दिली नाही, शब्दाच्या अर्थाचीच शब्दाचा अर्थच सुखाची उपलब्धी करून देतो. म्हणूनही शब्दाचा अभिनिवेश धरण्याचं कारण नाही की जो अभिनिवेश आपल्याला वाटतं की माणसाने परमार्थ करणं म्हणजे, बरोबर आहे ना, शब्दाचा अभिनिवेश आणखीन वृद्धिंगत करणं किंवा शब्दप्रपंचा अधिक संग्रह करणं, याचंच नाव आपल्याला वाटतं तच्चिंतनम तत् कथनम, आहे की नाही? हे सुद्धा आता आपलं चाललेलं आहे, हे सुद्धा तच्चिंतनम तत् कथनमच आहे का नाही? की ज्याच्यामध्ये शब्दाचा अभिनिवेश सोडण्याचं जे चिंतन आहे हे खरं चिंतनच आहे की नाही? हे खरं काय आहे? चिंतन आहे. पण हे खरं सार्थकतेकडं नेणार आहे, अर्थरूपतेकडं नेणार आहे. इथं केलं ना, रूप आणि शब्द हे 89 ओळीमध्ये 2 शब्दांचा छेद करून लिहायचे. रूप शब्द असा एक शब्द नाही करायचा. अर्थच शब्द असं कारण शब्दी अर्थची प्रियमान आता असतेही पदार्थी प्रमाण नव्हेच शब्द. अर्थच शब्द असं कारण, शब्दाला कारण कोण आहे? अर्थ आहे. आणि शब्दामध्ये सुद्धा काय आहे? अर्थच प्रिय आहे. जर आपल्याला काय त्याला म्हणतो निरर्थक असल्याने जे शब्द आहे ना, त्या शब्दात माणूस म्हणतात नको उगीच बडबड करू, नको निरर्थक बोलू, वाचाळपणा नको करू. कारण काय, त्याचा अर्थ नसला ना तर ते शब्दसुद्धा आवडत नाही. खरं कोणाला नाही आवडत माहिती आहे का? स्वतःला पण नाही आवडत आणि दुसऱ्याला पण आवडत नाही. त्याच्यामध्ये शब्दी अर्थची प्रियमान आता असतेही पदार्थी प्रमाण नव्हेचे शब्द. आता असलेले जे पदार्थ आहेत ना त्याला हे शब्द प्रमाण नाही. नसलेल्या अविद्येच्या नाशाला जसा शब्द प्रमाण नाही तसा स्वयंप्रकाश असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या सिद्धीसाठीही शब्द प्रमाण नाही. त्याची काय गरज आहे? स्वयंप्रकाश आहे, स्वतः सिद्ध आहे, तिथेही गरज नाही. अविद्या नाही, तिथेही गरज नाही. मग शब्दाचं काय उपयोगिता आहे?
हां बरं, सगळ्यात मोठं प्रमाण कोण आहे? शब्दच आहे की नाही? असं आपल्याला आत्तापर्यंत आपण ठरवलं की नाही, सगळ्यात प्रबल प्रमाण कोण आहे? शब्दच आहे. आणि आता तुम्ही म्हणता शब्दच अप्रमाण आहे. आता कसं काय ह्या शब्दाचं अप्रमाण आहे, कोणत्या प्रमाणावर मानायचं? तो शब्दच सांगतो की मी अप्रमाण आहे की नाही? म्हणून गुरुजी काय म्हणतात वर्गात, आता कोणी एक शब्द उच्चारला तर खबरदार, असं गुरुजींनी सांगितलं. गुरुजींनी शब्दच उच्चारला की नाही आणि सगळा वर्ग शांत झाला की नाही? आहे की नाही? तसा हा शब्दच सांगतो, माझा अभिमान धराल तर तुमची काही बरी सोय नाही, असं कोणी त्या प्रबल प्रमाणानेच सांगितलं असल्यामुळं शब्दाचा अभिनिवेश सोडणं क्रमप्राप्त आहे की नाही? मग याच्यामध्ये ते शब्द प्रमाण कसं झालं? प्रमाणे झाले अप्रमाणपण केले प्रमाण. एखादा मनुष्य म्हणतो मी कधीच मी नेहमी खोटं बोलतो, ऐके ना, मी नेहमी खोटं बोलतो, हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा, ऐके नाही? असंच ना, असंच वाक्य आहे ना ते, मी खोटं बोलतो. मी खोटं बोलतो हे तो खरंच बोलला की नाही? बरोबर आहे की नाही? हे तो तसा मी प्रमाण नाही, बरोबर ना? मी प्रमाण नाही असं प्रामाणिकपणे कोणी सांगितलं? शब्दाने. मग शब्दच प्रमाण झाला की नाही? मग शब्द प्रमाणानेच काय करायचं? शब्दाचा अभिनिवेश, बरोबर आहे ना? शब्दाचा अभिनिवेश किंवा शब्दाचा गौरव, शब्दाची असणारी काय त्याला म्हणतो आपण, शब्दाची गरिमा आपल्या चित्तात जी ठसलेली आहे ती आपण परित्याग करू शकतो की नाही? करू शकतो. शब्दाने सांगितलं की नाही? किंवा नसता पदार्थ जाणं तया न आयतेच नास्तिकपण, त्या नाशासही कारण केव्य हा शब्द. आता म्हणतात किंवा शब्द जसा स्वतःसिद्ध पदार्थाच्या बाबतीत त्याचं प्रकाशन करण्याला शब्दाचा निरर्थकच आहे, तसं एखादा पदार्थाच्या ठिकाणी स्वतःसिद्ध नास्तिकपणा असेल म्हणजे तो पदार्थ काय आहे? अनादी अभावरूप, बरं ना? अनादी अभावरूपाने आहे, अनादी कालापासून त्याचा काय आहे? अभावच आहे. तर त्याचं जे आयतं नास्तिकपण आहे त्या, बरोबर ना, अभाव आहे, त्या अभावरूप पदार्थाचा नाश करण्याला कारण हा शब्द केवी. हा शब्द त्या अभावरूप पदार्थाचा नाश करण्याला तरी शब्द उपयोगाचा आहे का? मग शब्दाची उपयोगिता काय आहे? आत्म्याचं प्रकाशन करण्यासाठी, अविद्येचा निराश करण्यासाठी, कोणत्याच कार्यासाठी शब्दाचा उपयोग नाही. तस्मात स्वतः सिद्ध जे असे ते नये शब्दे अस्तिक्य दशे, मानसे तया कैसे नाशील शब्द. इथं मानसे असा एक शब्द झाला आहे, तर तो मा आणि नसे असं करायचा नाहीतर मोठं अवघडच काम आहे. त्याचा हा किती जरी प्रयत्न केला तर आपल्याला वाटेल काही पंक्ती लागल्या नाही. आता सांगतो, तस्मात स्वतः सिद्ध जे असे, म्हणून जे स्वतः सिद्ध आहे ते शब्दे अस्तिक्य दशे नाही. स्वतः सिद्ध आहे ते कधी शब्दाने त्याचे अस्तित्व सिद्ध होईल का? काही करण्याची गरजच नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे बघा, जी स्वतः सिद्ध वस्तू तिच्या अस्तित्वासाठी काय, किंवा आपण थोडक्यात काय म्हणतो, हातच्या काकणाला आरसा कशाला, आहे की नाही? हां, कोणाही प्रमाणाचे निहाते, हां, कोणत्याही प्रमाणाचे निहाते वस्तू नेघे, हां, ती वस्तू आपल्याला घेतही नाही आणि नाही घेत असंही नाही ना, आपल्या स्वतःचं. कारण स्वस्वरूप काय स्वतःचं स्वरूप काय आहे? स्वतः सिद्ध आहे. हां हां, ते स्वतः आयतं आहे म्हणजे स्वतः सिद्ध आहे. तिथं घेणंही नाही आणि न घेणं पण नाही. घेणं पण नाही, घेण्याचा अभाव पण त्या ठिकाणी नाही. ती भावा आणि अभाव यांनी विवर्जित अशी स्वतःसिद्ध असंवेद्य स्वयंप्रकाश अशी वस्तू आहे. तस्मात स्वतःसिद्ध जे असे ते नये शब्दे अस्तिक्य दशे, शब्दाने ते कधी नसलेला पदार्थ आहे रूपाला प्राप्त झाला, अस्ति रूपाला प्राप्त झाला असं कधीही होऊ शकत नाही. बरं, मा नसे तर मग नसे तर जे पदार्थ अस्तित्वातच नाही, असलेल्या पदार्थाला सिद्ध करत नाही, मग नसलेल्या पदार्थाचा नाश करायला शब्द प्रमाणभूत होईल काय? तर मा नसे तया कैसे शब्द नाशील, जो पदार्थ मुळातच अभावरूप आहे, अभावरूप असणाऱ्या पदार्थाचा शब्द आणखीन काय नाश करणार? अर्थात करू शकणार नाही. आता अविद्याची नाही हे किर